Cancer Healer Center, a new beginning. बीडच्या आष्टीत तरुणाची हत्या केल्याचा आरोप, मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच अंजली दमानी यांचा आरोप. तर धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं. बीड प्रकरणानंतर दमानी यांची टीका. आष्टीतील हत्येची घटना संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती, हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी. जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी आमच्या सोबत यावं, अपक्ष खासदार विशाल पाटलांना चंद्रकांत पाटलांकडून ऑफर. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित, संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचेंना उमेदवारी. भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी. अजित पवारांच्या उपस्थितीत आज मुंबईत महत्त्वाची बैठक. विधान परिषदेच्या एका जागेसाठी दादांच्या राष्ट्रवादीत 75 इच्छुकांचे अर्ज, तर जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर. भाजपा आणि आरएसएसचे नेते फक्त दंगली भडकवण्याचं काम करतात. संजय राऊतांचा भाजपसह मित्रपक्षांवर गंभीर आरोप. छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून चालू असतं. काँग्रेसनं छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजेंच्या कार्याला महत्त्व दिलं नाही. शिवेंद्रराजे भोसलेंचा गंभीर आरोप. जयंत पाटील आमच्याकडे येतील, मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी आहे, या जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटलांचा दावा. खोक्या भोसलेचं घर पेटवल्याप्रकरणी आणि कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल. अनोळखी 20 ते 25 जणांवर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट. मुंबईतील तापमान 34 अंशापुढे, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील कमाल तापमान 40 ते 41 अंशावर. उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणांमधील पाणी पातळी खालावली. मार्च महिन्यातच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणातील पाणीसाठा 52.71%. तुकाराम बीज निमित्तानं देहूत वारकऱ्यांची गर्दी. तुकोबारायांच्या नामघोषानं देहूनगरी दुमदुमली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देहूनगरीत सन्मान. रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा दरम्यान आज अवजड वाहतूक बंद. महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार. मध्य रेल्वेच्या मेनलाईन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक नाही. बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यानं निर्णय. पुण्याच्या कोथरूडमध्ये घरगुती वादातून 4 दुचाकी गाड्या पेटवल्या. कोथरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये वृद्ध दाम्पत्याचं घर जाळलं. शेतीच्या जुन्या वादावरून वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला. सांगलीच्या खोतवाडी रस्त्यावर हिट अँड रनची घटना. कारची 8 ते 10 दुचाकींना धडक, 5 ते 6 जण जखमी. स्थानिकांकडून 4 चाकीचा पाठलाग. फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. फास्टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट रक्कम भरावी लागणार. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ. मुंबईत हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत. AQI 125 वर. अंधेरीत वाईट हवेची नोंद. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा. 4 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये पोहोचले. Cancer Healer Center, a new beginning.